नमस्कार, आमच्या चॅनल नेक्स्ट मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण भारतातील सर्वोत्कृष्ट 10 सुंदर IAS आणि IPS महिला अधिकाऱ्यांवर एक नजर टाकणार आहोत। जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि घंटी आयकॉनवर क्लिक करून आमच्या पुढील येणाऱ्या व्हिडिओसाठी अपडेट रहा। जगात आपण कॉर्पोरेट ऑफिसमध्ये खूप सुंदर महिला बघू शकतो, पण गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये आपल्याला हे कदाचित बघण्यास भेटते। तर आपण आज अशा 10 महिला बघणार आहोत ज्यांना बघून आपण शॉक होऊ शकता। नंबर 10, रोशन जैकब। रोशन जैकब यांचा जन्म केरळची राजधानी तिरुवनंतपुरममध्ये झाला। ती आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आहे। याकूबचा सुरुवातीचा अभ्यास तिरुवनंतपुरममधील सर्वोदय विद्यालयात झाला। यानंतर त्यांनी गव्हर्नमेंट कॉलेज फॉर वुमन बॅचलर डिग्री घेतली। IAS रोशन जैकब यांनी IAS असताना PhD पूर्ण केली। रोशन यांना कविता लिहिण्याची खूप आवड आहे। त्यांच्या इंग्रजीतील काव्यसंग्रह अ हँडफुल ऑफ स्टारडस्ट 2012 साली काँग्रेस नेते शशी थरूर यांनी प्रसिद्ध केला होता। नंबर 9, रिजू बाफना। रिजू बाफना यांनी दिल्लीच्या किरोरी माल कॉलेजमधील पदवी घेतली आहे। त्यांनी 2013च्या UPSC परीक्षेत अव्वल 100वे स्थान मिळवले होते। त्यांनी 2013 मध्ये UPS मध्ये 77वा क्रमांक मिळवला होता। त्यांचे पतीही प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी आहेत। रिजू बाफना यांनी मानवाधिकार आयोगाचे अधिकारी यांच्या विरोधात लैंगिक छळाची तक्रार दाखल केली होती। तो अधिकारी आपल्याला अश्लील मेसेज पाठवत आहे असे सांगितले होते। रिजू बाफना न्यायालयात सुद्धा पोहोचली होती। त्यांना हे वर्तन सहन होत नव्हते, तेव्हा त्यांनी फेसबुकवर सुद्धा आपला संताप व्यक्त केला होता। नंबर 8, संजुक्ता पराशर। संजुक्ता पराशर यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1979 रोजी आसाममध्ये झाला। पराशर यांचे पतीचे नाव संदीप कक्कर आहे। दिल्ली इंद्रप्रस्थ कॉलेजमधून त्यांनी पॉलिटिकल सायन्समध्ये ग्रॅज्युएशन केले। यासोबत त्यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात MPhil आणि PhD केली आहे। संजुक्ता ही आसामची आयर्न लेडी म्हणून ओळखली जाते। केवळ 15 महिन्यात 16 चकमकी करून संजुक्ताने विक्रम तर रचलाच, पण दहशत माजवणारा गुन्हेगार आणि अतिरेक्यांच्या मनात भीतीही निर्माण केली। नंबर 7, स्मिता सबरवाल। स्मिता सबरवाल यांचा जन्म पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग येथे एका बंगाली कुटुंबात झाला। ICच्या परीक्षेत त्या ऑल इंडिया टॉपर होत्या। त्यांनी हैदराबादच्या सेंट फ्रान्सिस कॉलेज फॉर वुमन मध्ये कॉमर्समध्ये पदवी प्राप्त केली। लोकांना सहभागी करून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्या लोकप्रिय पीपल्स ऑफिसर म्हणून ओळखल्या जातात। मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्त होणाऱ्या त्या पहिला महिला IAS अधिकारी आहेत। सध्या त्या तेलंगणा सरकारच्या मुख्यमंत्र्याचे सचिव म्हणून कार्यरत आहे। नंबर 6, मेरिन जोसेफ। मेरिन जोसेफ या भारतीय पोलीस सेवा अधिकारी आहे। 20 एप्रिल 1990 रोजी केरळमध्ये जन्मलेल्या मेरिन जोसेफ यांना लहानपणापासून IPS व्हायचं होतं। मेरिन ही आश्वासक विद्यार्थिनी होती आणि हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीत परीक्षण घेत होती। मेरिन जोसेफ यांनी UPS परीक्षेत 188वा रँक मिळवला आणि 2000 मध्ये त्या IPS झाल्या। त्यांनी 5 फेब्रुवारी 2015 रोजी ख्रिस अब्राहमशी लग्न केले। नंबर 5, श्रुती देशमुख। USCच्या पहिल्या प्रयत्नात IAS बनलेल्या श्रुती देशमुख यांचा जन्म 28 मार्च 1995 रोजी भोपाळच्या कस्तुरबा नगरमध्ये झाला। UPSC परीक्षेत 2018 मध्ये 5वा क्रमांक मिळवण्यासाठी ते लोकप्रिय आहेत। या व्यतिरिक्त त्यांच्या कर्तृत्वाचे व्हिडिओ सहसा YouTube आणि Instagram रील्सवर व्हायरल होतात, ज्यामुळे त्यांना अधिक लोकप्रियता मिळाली आहे। नंबर 4, B चंद्रकला। B चंद्रकला यांचा जन्म 27 सप्टेंबर 1979 रोजी तेलंगणातील करीमनगर येथे झाला। त्यांनी सेंट्रल स्कूलमध्ये आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आणि लग्नापर्यंत त्यांचे शिक्षण सुरू ठेवले। त्यांनी हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून भूगोल विषयात कला शाखेची पदवी घेतली आणि ह्या विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवीही मिळवली। B चंद्रकला हे 2008 पासून IAS अधिकारी म्हणून कार्यरत आहे। समाज कल्याण, वृक्ष लागवड, पशुसंवर्धन आणि पर्यावरण या संबंधित सर्व कल्याणकारी योजना त्यांनी राबवल्या। नंबर 3, टीना दाभी। टीना दाभी राजस्थान कॅडरशी संबंधित भारतीय प्रशासकीय अधिकारी आहेत। त्यांनी 2015 मध्ये
UPSC नागरिक सेवा परीक्षेत अव्वल स्थान पटकावले होते. त्या दिल्लीची असून त्यांनी लेडी श्रीराम कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आहे. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात पहिला रँक मिळवला आणि सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम पास केली. अतहर आमिर खानशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यावर त्या लोकप्रिय झाल्या. अतहर आमिर खान हे परीक्षेत दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यांच्या प्रेम कहाणीने सोशल मीडियावर खळबळ माजवली. सध्या ती राजस्थान सरकारमध्ये वित्त विभागीय सहसचिव आहे. नंबर 2 पूजा यादव. पूजा यादव यांचा जन्म 20 सप्टेंबर 1988 रोजी झाला. त्यांचे बालपण हरियाणात गेले. पूजा यादवची गणना देशातील सर्वात सुंदर प्रशासकीय अधिकाऱ्यामध्ये केली जाते. त्या 2018 बॅचचे IPS अधिकारी आहेत. पूजा यादव यांनी सरकारी नोकरीपूर्वी देश विदेशात अनेक कामे केली आहेत. IPS पूजा यादव यांनी हरियाणातून सुरुवातीचा अभ्यास केला. त्यांनी बायोटेक्नॉलॉजी आणि फूड टेक्नॉलॉजीमध्ये MTech ची पदवी घेतली आहे. यानंतर त्या कॅनडाला गेल्या. काही वर्ष कॅनडात नोकरी केल्यानंतर त्या जर्मनी गेल्या. पण त्यांना आपल्या देशासाठी काय करायचं होतं, त्यामुळे त्या परदेशी नोकरी सोडून भारतात आल्या. नंबर 1 नवजोत सिम्मी. UPSC 2018 मध्ये 235वा रँक धारक नवजोत सिम्मीचा जन्म 21 डिसेंबर 1987 रोजी पंजाबच्या गुरदासपूर मध्ये झाला होता. लुधियानाच्या बाबा जसवंत सिंग डेंटल हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट मधून BDS ची पदवी घेऊन त्यांनी दंतवैद्यक म्हणून कारकीर्द सुरू केली. नवी दिल्लीतील एका प्रचंड कोचिंग सेंटर मधून त्यांना कोचिंग मिळाले होते. त्यांचे वडील हंसराज हे युनियन बँकेच्या स्थानिक शाखेचे शाखा संस्थापक आहेत. आई होममेकर आहे. IPS नवजोत सिम्मी ही 33 वर्षीय महिला असून त्यांचे लग्न IAS तुषार सिंगला बरोबर झाले आहे. आम्हाला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. यातील कोणती ऑफिसर्स तुम्हाला सुंदर वाटते किंवा तुम्हाला अजून काही माहिती या ऑफिसर्स बद्दल असेल हे सांगण्यासाठी तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाईप करू शकता. हाय, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक बटनवर क्लिक करा. जर तुम्ही आम्हाला काही विचारू इच्छिता तर कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा. जर तुम्ही आमच्या पुढील येणाऱ्या व्हिडिओसाठी अपडेट राहू इच्छिता तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.